रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी आमच्याकडे दिलेली आहे। इथे 5 जागा आहेत आणि 9 तालुके आहेत। या तालुक्यामध्ये गट आणि गणापर्यंत जाऊन पक्षाचा प्रचार प्रसार राजसाहेबांचे विचार हे पोचवायचे आणि आमची इथे जी राजशक्ती आहे ती संपूर्ण ताकदीने पुढे आणायची आणि रत्नागिरीच्या 5 जागांवर विजय नोंदवायचाच आहे। त्या भूमिकेने आपण आता रत्नागिरी जिल्ह्याचे दौरे करतोय। आम्ही आता तालुकानिहाय फिरतोय। अजून पुढच्या गणपतीच्या पुढे मागे आम्ही गटाप्रमाणे आणि गणाप्रमाणे आमची लोक तिथपर्यंत जातील। साधारण 15 ते 40 गावं आहेत, 55 जिल्हा परिषद आहेत, 110 हे बाकीच्या गोष्टी आहेत आणि ह्यापर्यंत सगळे जाऊन ते पूर्ण ताकदीने हे इलेक्शन लढायचं आहे आणि जास्तीत जास्त ठिकाणी आमच्या दृष्टीने 5 ठिकाणी इकडे विजय मिळवायचा। तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग विधानसभा दोन्ही जिल्ह्याच्या मतदारसंघावरती कॉन्सन्ट्रेशन करणार हो, सगळीकडे करणार, फक्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग नाही, महाराष्ट्रातील जे 36 जिल्हे आहेत त्या सगळ्या ठिकाणी आम्ही कॉन्सन्ट्रेशन करू आणि प्रत्येक जिल्ह्यातून तुम्हाला उत्तम असं यश मिळालेलं दिसेल। अनेक स्थानिक प्रश्न घेऊन मागाशी बोललात की आम्ही मध्ये लढू, मुंबई गोवा महामार्ग किंवा मग मीरा नागपूर लोकांचे प्रॉब्लेम्स आहेत। 17 वर्ष झाली आणि सगळी सरकार त्याला जबाबदार आहे की मागच्या 17 वर्षामध्ये आली। आपल्या सरकारमध्ये 3 डेडलाईन दिल्या गेलेल्या आहेत, काम काही पूर्ण नाही। ते भविष्यात कारण काय झालंय, कोकणी माणसाला गृहीत धरलेलं आहे आणि विचारच डेड झालेले आहेत, आलं का लक्षात तुमच्या? त्यामुळे गृहीत धरल्यामुळे काय झालंय की एखादी व्यक्ती मृत्युमुखी पडली की त्याला 5-10 लाखाची मदत करायची, सांत्वनपर काहीतरी लिहायचं, इतकंच फक्त बोलायचं। आणि हे दुर्दैव आहे की 17 वर्ष तुम्ही कोकणी जनतेला, आणि कोकणी जनता सहनशील कशी आहे हे सुद्धा कळत नाही एवढी, की तुम्ही त्याच लोकांना जिंकून देताय। त्याच तुम्ही सांगितलं तुमचा जन्मही झालेला नव्हता, अनेक घटना घडल्या तेव्हा, बरोबर आहे, त्याच लोकांना जिंकून देताय तुम्ही। म्हणून म्हणतो ना, एकदा राजसाहेबांच्या मागे उभे राहा, मग तुम्हाला दिसेल की रस्ता कशा प्रकारे पूर्ण केला जातो, कॉन्ट्रॅक्टर कशा प्रकारे काम करतो। आता मी आलो तेव्हा सिमेंटच्या रस्त्याला खड्डे पडले, सिमेंटच्या रस्त्याला कसे पडू शकतात, काम बोगस आहे, कुठल्या प्रकारचे ॲडजस्टमेंट आहे, याची उत्तर आम्ही घेणार ना। आणि तुम्हाला दिसेल आम्ही जेव्हा उतरू तेव्हा कॉन्ट्रॅक्टरला जी भाषा कळेल त्या भाषेत आम्ही त्याला समजू। मुंबई गोवा महामार्ग, हा विषय झाला मुंबई गोवा महामार्ग। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्ही मगाशी वक्तव्य केलं, काय कसं आहे, राज्यावरती मला वाटतं 7.5-8 लाख कोटीचं कर्ज आहे। लाडकी बहीण, लाडका भाऊ, आज अजून काहीतरी लाडके काही वयस्कर मला माहिती आहे, ती पण काहीतरी एक योजना आज काहीतरी जाहीर झाली। सरकारकडे पैसे आहेत का? एका योजनेवरती कितीचं बर्डन पडणार आहे? 40-45 हजार कोटीचं बर्डन पडेल असं मला वाटतं। आता 70 दिवसावर इलेक्शन आहे, ह्याचे क्रायटेरियाज काय आहेत अप्रुव्हलचे, ते आपण कोणी ऐकलेत का? ते एकदा बघा, मग तुम्हाला कळेल। आणि जरी योजना झाली तर आपण बघू, परंतु योजना होईल असं मला तरी वाटत नाही, कारण ही बोलणं ठीक असतं परंतु त्याच्याकरता आर्थिक नियोजन असतं। आणि हे करण्यापेक्षा माझं म्हणणं आहे, महाराष्ट्रातील जी 12 कोटी जनता आहे त्यांच्या ज्या सामान्य अपेक्षा आहेत त्याची पूर्तता करा, म्हणजे सगळ्या बहिणी, सगळे भाऊ आणि सगळे वडील आणि सगळे आजोबा आशीर्वाद देतील। स्पेसिफिक काहीच करण्याची आवश्यकता नाही, कारण ते करणं खूप डिफिकल्ट आहे, आम्हाला तर असं वाटतं इम्पॉसिबल आहे, हे एवढं सोपं नाही आहे। बोलणं सोपं असतं, अलग लक्षात, पण इम्प्लिमेंटेशनला खूप वेळ लागेल आणि हे होणार नाही, एवढे पैसे नाही आहेत राज्याकडे। तर आपला अहवाल दिल्यानंतर तुम्ही राजसाहेबांकडे, मग राजसाहेबांच्या कोकण दौरा होऊ शकतो? राजसाहेबांचे महाराष्ट्रभर दौरे आहेत, कारण ते 100% कोकणात ते येतीलच। काही ठिकाणी ते जाहीर सभा पण होतील किंवा काही ठिकाणी जर पावसाचं वातावरण असेल तर काही आम्ही बंदिस्त हॉलमध्ये त्यांच्या मिटिंग्स घेऊ, परंतु राजसाहेबांचा दौरा कोकणाचा होणारच, नक्की होणार। तर 225 जागा लढवण्यासंदर्भात राज ठाकरेंनी सुतोवाच केलेला आहे। साईनाथ बाबरने एक स्टेटस ठेवलं, त्यांनी असं म्हटलं की हडपसर विधानसभा मतदारसंघावरती आपला दावा त्यांनी सांगितलेला आहे, कसं बघताय? नाही, आता शेवटी कसं महाराष्ट्र सैनिक असतो आणि एखादा इच्छुक असेल तर त्याचं आम्ही स्वागत करतो, पण निर्णय राजसाहेब ठाकरे घेतात। आणि तुम्हाला सांगू, आमचे महाराष्ट्र सैनिक नाही, तुमचा विश्वास बसणार नाही। रंगशाला साहेबांचं भाषण झाल्यानंतर अनेक दुसरे जे आहेत ते म्हणाले आम्ही तुमच्याकडनंच इच्छुक आहोत, आमचा विचार करा। आम्ही राजसाहेबांना खूप वर्ष मानतो, पण आता ते अचानक पुढे आलेले आहे। आमचा क्रायटेरिया हा विजयाचा असेल, येणारा माणूस कशा प्रकारे विजयी होऊ शकतो, पहिला प्रेफरन्स हा मनसेच्या आमच्या महाराष्ट्र सैनिकाचा असेल। परंतु एक गोष्ट नक्की, इतरही लोक आता दरवाजे टक करायला लागलेत, निर्णय मात्र राजसाहेब ठाकरे घेतील। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।